मी आज नवीन डिश बनवते आहे. हे शिवड्यांची, हे बघा, हे शिवळे आहेत. याला मुळे पण बोलतात, शिंपल्या पण बोलतात. हे बघा, याला शिवळे पण बोलतात, मुळे पण बोलतात, शिंपल्या पण बोलतात. याचं मी आता काय करणार आहे, फ्राय करणार आहे आणि त्याचा जो रसा निघणार आहे ना, त्याचं मी सालन बनवणार आहे. हे आहेत 150 रुपयाचे, म्हणजे 50 रुपये वाटा होता. ते 3 वाटे आणले, असे 150 रुपयाचे हे शिवले आहेत. त्याच्यासाठी हे लागणारं साहित्य आहे. हा कांदा आहे, कांदा 3-4 कांदे जास्त घेतलेले आहे, कारण फ्रायसाठी आणि सालनसाठी भाजण्यासाठी पण घेतला आहे. आणि त्याला हे लसूण आहे, अद्रक आहे, हे शेंगदाण्याचं कूट आहे, हे खोबरं आहे. कारण हे शेंगदाण्याचं कूट कमी आहे आणि खोबरं पण आज कमी होतं, म्हणून मी दोन्ही मिक्स करून घेणार आहे फ्रायसाठी. ही कोथिंबीर आहे, मिरची पावडर आहे आणि हे खोबरं रशासाठी वाटण्यासाठी आहे. हे मीठ आहे, हळद आणि हा कढीपत्ता फोडणीसाठी. हे पाणी आहे आणि हे पाणी आता मी या शिवल्यामध्ये थोडं ओतणार आहे, कारण हे आता उबळायला ठेवायचे आहे गॅसवर. एवढं असं पाणी ओतायचं थोडं, कारण आपला रस्सा बनवायचाच आहे ना, त्याच्या शिवल्याच्या बरोबर असं पाणी ओतायचं. असं पाणी ओतलं ना, हे सारखं करून हे त्याच्यावर झाकण ठेवायचं. म्हणजे थोडा टाईम 1 मिनटं झाकण तिथेच आपण उभं राहायचं गॅसवर ठेवताना. म्हणजे आपण असं बघत राहायचं, कारण काय माहिती आहे, त्याला एकदम कड आला ना की ते सगळं ओतून जाणार, म्हणून आपण तिथे उभं राहायचं, खोलत बघत राहायचं. जसं त्याची पूर्ण तोंड खोलतील आणि कड आला की नाही, मग आपण झाकण काढायचं. आता हे उबळायला ठेवते आणि तोपर्यंत मी हे बाकी मसाला वगैरे भाजायचा आहे ना, त्याची मी तयारी करते. आता मी सालनसाठी जो मसाला बनवणार आहे ना, भाजणार आहे ना, त्याच्यासाठी मी आता तुम्हाला दाखवते. हे फ्रायसाठी काढून ठेवते, जे फ्राय करायची आहे ना, सुकी फ्राय, त्याच्यासाठी. आणि हे भाजायचं आहे. आता याच्यामध्ये ही अर्धी लसूण, अशी लसूण घ्यायची, हे थोडं अद्रक घ्यायचं, म्हणजे चांगलं झणझणीत होईल चिकनसारखं. आणि हे खोबरं आहे ना, हे तुकडे खोबऱ्याचे, हे म्हणजे जाड खोबरं आहे ना, त्याच्यामुळे ते सगळं एकत्र भाजून घ्यायचं. आणि वाटताना नंतर आहे ना, ही कोथिंबीर टाकायची. हे आता पहिलं मी भाजून घेते गॅसवर कढईमध्ये. हे मसाला भाजते ना, थोडं तेल टाकलं आहे, मी तेलामध्ये चांगला भाजतो. हे चांगला लाल होईपर्यंत भाजायचा. हे बघते ह्याला कड आला का, नाही तर ते पटकन वर येतात ना. हे बघा, ह्याचा फेस येतो, म्हणजे ते कसं बघत राहायला लागतो असं खोलून, कारण ते फेस आला ना की लवकर असं ओतून जातं ते लगेच. हे बघा, परत झाकण ठेवते, म्हणजे आपण इथे उभंच राहायचं. हे बघा, हे असे खोलले ते सर्व, म्हणजे शिजले. ते आता उतरायचे आणि थंड काढून घ्यायचे ताटामध्ये. थंड झाले की ते आपण शिंपल्यामधून त्यांना बाजूला घ्यायचं करून. आता मी गॅस बंद करते. हे बघा, लगेच ते 1 मिनिटात उकडतात. आता ते खोलून मी ताटात घेते काढून. हा मसाला भाजतोय तोपर्यंत. हे बघा, हे शिवळे असे आहेत ना, मुळे, हे असे उकडले, असे उकडतात बघा. हे असे काढून ताटात घ्यायचे आणि थंड झाले ना, हे तर एका बाजूला काढून घ्यायचे. हे असे आहेत ना, हे त्याचं हे मुळे काढायचे, हे शिंपले असे टाकायचे, हे सर्व असे काढून घ्यायचे. हे बघा, हे ह्याची फ्राय करायची आहे. हे बघा, हे याचं पाणी आहे, हे याचं मुळ्याचं पाणी निघालं आहे ना, हे ह्याचा आता मी रसा बनवणार आहे चांगला. हे सर्व आता मी काढून घेते. हे शिंपल्या टाकायचे आहेत कचऱ्यामध्ये. हे बघा, हे आता शिवले मी सोलून घेतले आहेत. हे त्याच्यातलं आतलं हे सगळं काढून घेतलं. हे बघा, किती 150 रुपयाचे. आता हे मी पहिलं तुम्हाला काय सांगितलं नाही की ह्याच्यामध्ये काय टाकायचं आणि काय नाही, म्हटलं आधी किती निघतं ते बघूया. म्हणजे आपण असं डोकं चालवायचं जेवण बनवताना. हे आता कमी आहे ना, त्याच्यामध्ये आपण आता 2-3 बटाटे किसून बारीक करून तासून, म्हणजे बारीक करून याच्यामध्ये टाकायची, म्हणजे ती अशी एवढी चांगली भाजी होईल. तर 4 माणसांना वाढणार नाही, तर हे आपण कसं 4-5 माणसांना पुरणार नाही, म्हणून आधी मी बटाटे वगैरे कापून तुम्हाला दाखवली नाही. आणि हे रस्सा आहे ना, ह्याच्यामध्ये आपण असं म्हणजे पीठ वगैरे लावू नये ना, ते आपण मस्तपैकी घट्ट रस्सा करून आपण मस्त करणार. पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिलं नाही सांगितलं की बटाटा वगैरे कापून. पहिलं म्हटलं आधी किती निघतात ते बघूया, म्हणजे अंदाज.
ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही बटाटा टाकू शकता, असं दुसरी कसली भाजी म्हणा, असं काय तेंडली बिंडली असं टाकू शकता. आता मी ह्याच्यामध्ये 2-3 बटाटे कापून टाकते आणि दाखवते तुम्हाला. आणि हे कसे हे शिंपले आहेत, हे शिंपले आहेत ना, हे मोठे असतात, शिवले मोठे असतात. ते मोठ्या शिवल्याचं काय करतात गावाला, हे शिवल्याचा आहे ना चुना बनवतात. हे आता लोक तंबाखूवर चुना खातात ना, ते चुना बनवतात. आणि कसं आम्ही पण एकदा बनवलेलं गावाला, मी जेव्हा लहान होती ना गावाला, तेव्हा म्हणजे आमच्या आईने पण असं या शिंपल्याचा चुना बनवला होता. असं म्हणजे या शिंपल्याचा पण उपयोग करतात, पण आपल्या इथे मुंबईला कोणाला काय माहिती नसतं, इथे कशाला कोण करतंय. आता मी याच्यामध्ये 2-3 बटाटे कापून मी आता तुम्हाला मस्त फ्राय करून दाखवते. हे बघा, हे शिवले कमी आहेत ना, मग त्याच्यामध्ये मी आता 3 बटाटे म्हणजे साल काढून बारीक करून त्याच्यामध्ये टाकणार आहे. ते तुम्हाला दाखवते. असं साल काढून टाकायचं. ही बटाटे साल काढून घेतली आहे, ती मी आता विळीवर कापते. कारण मला सुरीने नाही जमत कापायला, कारण मला विळीवरच जमतो. विळी बघाल ना माझी, तर तुम्ही म्हणाल काय विळी नवीन आहे, पण माझी विळी आहे ना खूप वर्षाची आहे. ही बघा, मी आधी तुम्हाला दाखवते, नंतर बटाटे कापते. ही बघा, ही विळी बघा माझी एकदम, म्हणजे मी नवीन आले ना लग्न होऊन, तेव्हा आता 25 वर्ष झाली, तेव्हा त्यांच्याकडे सुरीने घरात काम करायचे. मला सुरीने नाही जमायचं, म्हणून मी ही 20 रुपयाची आणली होती. ती आता पूर्ण तुटली होती बघा. पण मी नवीन आणली नंतर, म्हणजे पाहुणे वगैरे यायचे, ते बोलायचे काय तुझी विळी, काय तुझी विळी, पण म्हणायचे नवीन आणली होती. पण ते नवीन आणली ना, ते नवीन वापरायला घेतल्यावर माझा त्याच्याने बोट कापलं. मग माझी मुलं म्हणाली जाऊ दे, तू नवीन घेऊच नको, तू आपली आहे तीच घे. मग ती माझी आतापर्यंत मी हीच चालवत आले. म्हणजे माझी आता 25 वर्ष झाल्या विळीला, मी त्यानेच काम करते. एकदम पुराणी आहे, जुनी. हा मसाला भाजलेला आहे, हा आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते. का हे याचं सालन बनवायचं आहे ना, तो रसा बनवायचा आहे, त्याच्यासाठी याचं मिक्सरला लावते एका बाजूला. तोपर्यंत बटाटे कापते. त्याच्यामध्ये थोडीशी लसूण घ्यायची, हे कोथिंबीर घ्यायची. असं बोलताना चुकायला होतं. हे थंड झालं आहे, आता मिक्सरला हे वाटून घेणार, नंतर रश्यासाठी. तोपर्यंत आधी पहिली मी बटाटे कापते. हे फ्रायसाठी लसूण आणि अद्रक घेतला आहे, ते पहिले चेचून घेते. हे अद्रक आणि लसूण होते ना, ते अर्धी घेतले काढून, म्हणजे जास्त होते ना त्यासाठी. हे आता मी ते बारीक चेचून घेते, हे म्हणजे फ्रायसाठी. हे अद्रक लसूण चेचून घेतले आहे बारीक करून. आता मी कढई ठेवले, गॅस पेटवला आहे. आता पहिले मी तुम्हाला फ्राय करून दाखवते. म्हणजे कसं, एका बाजूला गॅस 2 गॅस आहेत ना, तर एका बाजूला फ्राय शिजेल तोपर्यंत, नंतर एका बाजूला मी ते सालन करून दाखवते. तेल तापलं आहे, आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकते. कांदा कसा जास्त घ्यायचा, 2-3 कांदे 4-5 असे घेतले तरी चालतात, कारण त्याच्यामुळे ती भाजी वाढते. याचं लक्षात ठेवायचं. जवळा आणि हे अशी सुकट वस्तू काय करायची असेल ना, तर त्याच्यामध्ये कांदे जास्त वापरायचे, तर त्याच्यामुळे ती भाजीचा वाढ होतो. आणि याच्यामध्ये दुसरी कुठली पण भाजी अशी का तेंडली वगैरे काय असं दुसरी भाजी कसली पडवल असं काय टाकलं ना तरी चालतं. फक्त पालक भाजी नाही टाकायची, पाल्याची कसली चवळीची वगैरे त्याच्यामध्ये टाकायची नाही. त्याच्यामध्ये ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ना, बारीक केली आहे चेचून, ती टाकते. त्याचं थोडंच, म्हणजे कांदा एकदम लाल नाही करायचा आहे, कारण त्याच्यात बटाटे शिजायचे आहेत ना, म्हणून. हे आता ह्याच्यामध्ये मी बटाटे टाकते. ही अशी काय आपण भाजी घेतली ना, तर ते कांद्यामध्ये फ्राय करायला पहिलीच टाकायची अशी. म्हणजे आता मी कशी टाकते आहे ते बघा, मी अशी टाकायची, कारण ते शिजायला पाहिजे वस्तू म्हणून. याची ढवळून आहे ना सारखी करून त्याच्यात झाकण मारायचा, म्हणजे वाफेने जरा बटाटे लवकर शिजेल. भाजी फुले आहेत ना मुळे, ते नंतर टाकायचं मसाला वगैरे सगळा, कारण ते आता टाकले लगेच तर ते शिजून एकदम पाणी होणार त्याचं. आता मी याच्यावर थोडं झाकण मारून ठेवते. आता याच्यावर थोडं झाकण मारते, म्हणजे वाफेने शिजेल. आणि आता तुम्हाला या दुसऱ्या शेगडीवर आहे ना, मी हे जे रसा करायचा आहे ना, तो मी दाखवते तुम्हाला. हे जे शिवल्याचं पाणी आहे ना, हे असं घालून काढायचं, कारण खाली आहे ना त्या शिवल्यामध्ये माती असते. ती माती आहे ना, माती नाही यायला पाहिजे, म्हणून ते पाणी अलगद हलूच साईडला ठेवायचं आणि असं हलूच वरचं हे असं काढून घ्यायचं, कारण खाली माती असते. आणि जे त्याच्यामध्ये ते आपले हे असत ना, हे आपले मुळे आहेत ना, ते अशा हाताने काढून घ्यायचे. म्हणजे ही माती आहे ना, ही टाकून द्यायची आणि असं हे अलगद घ्यायचं.
आता याच्यामध्ये मी आता नाही ना फोडणीसाठी जरा चेचते. फोडणीसाठी काढून ठेवली होती साईडला 2-3 पाकळे. आणि त्याच्यामध्ये आता कसं नुसतं पाणी आहे ना, हे बघा शिवल्याचं नुसतं पाणी आलं आहे. त्यासाठी मी हे पीठ वापरणार आहे, गव्हाचं पीठ आहे, म्हणजे जरा घट्ट होऊसाठी. आणि कोकमं टोमॅटो नाहीत ना म्हणून कोकमं घेतले आहेत मी. मग आता फ्रायमध्ये पण कोकमं टाकणार आहे आणि रश्यामध्ये पण कोकमं टाकणार आहे, म्हणजे ते चांगलं होणार. आता मी ते गॅस पेटवते, तोपर्यंत जरा हलवून बघते, म्हणजे बटाटे शिजायला पाहिजे ना. आता बघा कांदा कच्चा ठेवला होता ना म्हणून तो बटाट्यावरून शिजतो आहे. कांदा पहिला फ्राय नाही करायचा कुठली भाजी बनवताना. अजून एकदा थोडं झाकण ठेवते, थोडी बटाटे शिजले ना मग नंतर सगळं जे साहित्य टाकायचं आहे ना त्याच्यामध्ये फ्रायमध्ये ते मी टाकते. तोपर्यंत हे सारण बनवते, तोपर्यंत वाफेवर शिजणार. आता मी सारण बनवते. पहिलं तेल टाकते, टोप तापलाय. आता त्याच्यामध्ये मी लसूण टाकणार आहे, जरा तेल तापू द्या. तापलाय आता त्याच्यामध्ये ही लसूण टाकते, म्हणजे फोडणी देण्यासाठी. आता ते लसूण शिजेपर्यंत आहे ना, फोडणी देईपर्यंत मी इथे या पाण्यामध्ये हे सगळं वाटप बिटप टाकते. हे कोकम टाकलं आहे, हे वाटप आहे. त्याचा मसाला बारीक केलेला आहे सालनचा. म्हणजे तेच पाणी असं फिरवायचं, कारण मग जास्त पातळ नको व्हायला ना म्हणून. गॅस जरा बारीक करते. ह्याची मी आता फोडणी देते बघा. गॅस बारीक केला आहे आणि आता हे मी त्याच्यामध्ये ओतते. असं अर्धं ओतलं ना मग बंद करायचं जरा, म्हणजे एकदम वाफ येते वरती. आता फोडणी दिली आहे, आता झाकण काढते आणि जे आता बाकीचं सगळं मिरची पावडर वगैरे आहे ना ती टाकून घेते. मसाला टाकला आहे पाण्यामध्ये. आता हळद टाकते थोडी. हळद टाकून झाली. आता ही मिरची पावडर टाकते, कारण ह्याच्यात सर्व गरम मसाला वगैरे आहे म्हणून असं 1 चमचा थोडासा म्हणजे टाकायचा, असा म्हणजे तिखट होईल ना म्हणून. मीठ आता मी नंतर लावते. आणि हे पीठ घेतलं आहे ना, हे पीठ घेतलं आहे बघा त्याच्यासाठी, हे मी तुम्हाला दाखवते आधी. हे बघा हे असं पातळ होतो ना, त्याच्यासाठी मी पीठ घेतलं आहे गव्हाचं, म्हणजे हे जरा वाढेल. हे मसाल्याचंच भांडं आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी घेते आणि थोडंसं पीठ टाकते, म्हणजे घट्टपणा येऊसाठी. म्हणजे जरा घट्ट असेल ना तर ते बरं असतं. असं पीठ घेतलं आहे. आता ते मी जरा कालवून त्याच्यामध्ये ओतते. हे असं बारीक घ्यायचं, कालवून घ्यायचं पीठ. आता हे पीठ कालवलं आहे पीठ, हे बघा. आणि आता त्याच्यामध्ये ओतायचं, म्हणजे जरा ते वाढेल आणि जरा घट्ट होईल. हे बघा त्याला कलर बिलर काय असं येत नाही, म्हणजे ते सफेद असतो ना, त्याच्यामुळे आपण लाल मसाला जास्त टाकला तर तिखट होणार. आणि हे कोकम टाकलं आहे, हे बघा. हे नुसतं पाण्याचं सालं नाही, पण इतकं चवदार लागेल ना की छान लागतो ते. आणि आपण फ्राय नाही केली ना, हे शिवले आहेत ना, हे काढले आहेत ना, हे पण त्याच्यामध्ये आपण टाकू शकता, एकच करायचं असेल तर. मग ह्याच्यामध्ये वांगं, बटाटं, टोमॅटो हे सगळं टाकून आहे ना, हे एकच असं सालन बनवू शकता, भातावर पण आणि भाकरीवर. आता मीठ आहे हे त्याच्यामध्ये टाकते, म्हणजे आपला रसा तयार होईल. आलं चवीपुरतं टाकायचं, आपल्याला पाहिजे असेल तेवढा बस. आता आपलं हे सालन तयार झालं आहे, रेडी. म्हणजे कड आला की झालं, म्हणजे हे सर्व झालं आहे. आता मी ते फ्रायकडे बघते. हे बघा झाकण काढते. मस्त शिजले आहेत बटाटी, हे बघा. खालून कांदा बिंदा लाल झाला आहे. आता त्याच्यामध्ये हे त्याच्यात सर्व साहित्य टाकते. गॅस बारीक करते. हे पहिले शिवले टाकते, हे बघा.
तर मी बोलली होती ना, खोबरं पण कमी होतं आणि हे पण कमी, म्हणजे असं मिक्स करून टाकते शेंगदाण्याचं कूट. म्हणजे वाटलेलं होतं माझं, ते संपलं. आणि थोडं कोकम आहे ते टाकते. हे लाल मिरची पावडर. ह्याच्यात मिरची नाही वापरायची, हिरवी मिरची नाही वापरायची, कारण हे मस्त झणझणीत करायचं. हळद टाकते. आणि हे मीठ. आता बघा भाजी कशी वाढली बटाट्याने. ही थोडीशी कोथिंबीर आहे ती टाकते वरून. आता ही सारखी हलवते. तुम्ही सारखी करते, नंतर गॅस फास्ट करते आणि झाकण मारते. आता हलवून झालंय सगळं. आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते, म्हणजे चपाती बरोबर वगैरे तुम्हाला खायला पण बरं ना, म्हणून सुक्कं नाही एकदम करायचं, हे असं भाजी बरोबर करायचं. गॅस फास्ट करते आणि हलवते, म्हणजे ढवळते. कोकम नसलं तर टोमॅटो टाकायचं, टोमॅटो नाही भेटलं तर कोकम टाकायचं. बघा कशी दिसते भाजी, छान दिसते ना. म्हणजे भाजीसारखीच झाली ना ती, म्हणजे ह्याला शिंपल्याची फ्राय. आता तुम्ही काय नाव ठेवायचं ते ठेवा. आम्ही शिंपल्याची फ्राय बोलते, बटाट्याची शिंपल्या टाकून भाजी असं. आता कड आला की ही रेडी एकदम तयार होणार. झालेलं आहे, फक्त कड यायला पाहिजे. हे सालन बघूया. हे पण एकदम मस्त, हे बघा छान झालेलं आहे. कड पण आलाय त्याला. हे पण एकदम रेडी तयार आहे. आता दोन्ही गॅस मी एकदम बंद करणार आहे, ते पण कड आल्यावर शिजल्यावर. भाजी बघा मस्त तयार फ्राय झालेली आहे शिवळ्याची. आता मी गॅस बंद करते. आणि बघा हे सालन पण मस्त कड आला आहे. हे बघा याचा कड येऊ द्यायचा. हे पण छान झालेलं आहे. याचा पण आता गॅस बंद करते. आम्ही 2 रेसिपी बनवल्यात एकत्र, ते पण तुम्ही लक्षात ठेवा कसे कसे बनवल्यात ते. व्यवस्थित सामान बघून तुम्ही पण करा आणि मला सांगा. शिवल्याची नवीन रेसिपी तर मस्त तयार रेडी झालेली आहे. फ्राय आणि कालवण म्हणजे सालन.